तर इथे आहे माठ. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर विहान गेलाय स्कूलला आणि वैभव येणार आता हॉस्पिटलमधून. तर काल त्यांचं म्हणजे हॉस्पिटलला गेले ते काल नाईटसाठी. आणि ते कियाला इक्याची आंघोळ करून दिली आणि घरातलं माझं सगळं आवरलं. स्वयंपाक पण झाला आहे. मस्त फ्लावरची भाजी केली आणि पोळ्या केलेल्या आहे. आणि आता फरची पुसून आणली मी बेडमधून आणि आता फक्त किचन आणि हॉल पुसायचा आहे. तर सगळे मी पडदेवरती उचलून ठेवली, बघू शकता तिथले तिथले. तर म्हटलं फरची पुसून घेऊ, थोडं फ्रेश वाटतं. उन्हाळ्यामध्ये कसं मी रेग्युलर एक दिवस आड तरी पुसतेच, कारण मग थंड थंड वाटतं मस्त छानपैकी. आणि तेच, आणि बहुतेक आज मी फ्रेंच डोअर पण क्लीन करणार, कारण इतकी धूळ झालेली आहे ना. बघू आता दुपारी. तर चला आता मी, आणि एक्सरसाइज पण झाली माझी पूर्ण. रेग्युलरची एक्सरसाइज ती झाली, कम्प्लीट झाली. आणि सध्या मी डाएटच करते. थोडं वजन वाढलंय, 2 किलो वजन वाढलंय. तर मग डाएट करते. तर डाएटमध्ये मी सकाळी नुसते 2 अंडेच खाते, 2च अंडे, बॉईल अंडे. आणि रात्रीची 1 पोळी आणि थोडा भात वगैरे असं खाते. आणि दुपारी भूक लागलीच तर मग ज्यूस, लिंबू पाणी किंवा मग असं थोडंसं चिवडा वगैरे थोडासा घेऊन तसं खाते. तर असं म्हणजे डाएटचं करते मी. आणि बाहेरचं खाल्लं तर मी घरी खात नाही, मग जेवत नाही, असं आहे माझं. आणि पाव तर सोडूनच दिला, पाव वगैरे काही खात नाही सध्या. तर म्हटलं चला, लग्न आहे माझ्या बहिणीचं, लवकरच लग्न, साखरपुडा आहे. तर मग थोडंसं स्लिम दिसलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे मग फुल डाएट चालू आहे माझं. तर आता मी ना किचन पुसते. किचन पुसलं की मग हॉल पुसून घेते. चला, तर बेड पुसून आणले मी, आता किचन पुसून आणते आणि मग त्याच्यानंतर हॉल वगैरे. आणि आज ना मला माठ पण काढायचंय. जे मी घेतलं होतं माठ, एकदम छोटं क्यूट माठ आहे. तर ते पण काढायचंय. तर बघते आता कुठे ठेवायचं. वैभव बोलले की आपण टेरेसमध्ये ठेवू, पण टेरेसमध्ये पण ऊन येतच. तर बघते आता कुठे ठेवायचं. आता वरती लॉटमध्ये, वरती इथे ठेवलेलं, इथे बघू शकता वरती. तर तिथून काढायचंय. तर नंतर दाखवतेच तुम्हाला कसं आहे ते.
शकता फरची एकदम पुसून झालेली छानपैकी, एकदम भारी दिसते. आणि ही पडदे अशी वरती करून ठेवले, इथले वरती करून ठेवले. आणि तिथे बघू शकता सगळ्या खेळण्या आहेत त्या विंडोमध्ये, बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि इकडे पण काढूया, पूर्ण क्लीन केलेलं आहे रॉकरच्या एरिया. असं क्लीन झालेलं आहे बघू शकता. आणि तुम्हाला फ्रेंच डोअर दाखवते, खूप खराब झालेली एकदम अशी धूळ बघू शकता इथे. तर आता हे सुद्धा क्लीन करून घ्यायचे मला. तर हे फ्रेंच डोअर सुद्धा क्लीन करायचे आहे. आणि पडदेवरती ठेवलेले आता फरची वाळली की मी पूर्ण खाली करून देईल. तर मस्त फरची क्लीन झाली, फॅन लावलेला आहे सुकण्यासाठी आणि मस्त अशी क्लीन झालेली आहे फरची. तर आता पडदे खाली करून देते. तर मस्त जेवण झालं. जेवण तर नाही म्हणजे मी अंडेच खाल्ले, 3 अंडे खाल्ले आपले गावरान अंडे. डाएटमध्ये मी तेच खाते, पोळी वगैरे काहीच खात नाहीये. आणि वैभव पण आले, आराम करताय, जेवले ते. आणि कियाला पण जेवण दिलं. आणि आता वाजले आहेत दुपारचे 3:30. विहान पण आलाय. आणि हे घड्याळ आहे ना, हे बंद पडलंय, त्याला सेल आणायची तर ते बंद आहे. तर म्हटलं माठ काढू, तर चला आता माठ काढून घेते आणि मस्त भरून ठेवणार. तर माठ काढून घेते वरतून. कुठे बघायला लागलं तर याच्यात घ्यायची डायरेक्ट. तर इथे आहे माठ. तर असं पॅकिंग करून ठेवलेलं आहे मी माठ. छोटा आहे एकदम. बघू शकता एकदम छोटासा क्यूट आहे एकदम एवढा माठ. तर आता मस्त मी धुवून आणि भरून ठेवते आणि त्याचं स्टँड पण घेऊन येते. चला तर इथे मस्त माठ धुतलेला आहे. आता इथं ठेवून येते. तर म्हटलं इथे ठेवू.
तर आता इथे माठात पाणी भरून ठेवते इथूनच मस्त, आणि लगेच संपून जातात. छोटा माठ आहे, आता टाकलं तर लगेच संध्याकाळी संपून जाईल, पण मग टाकावं लागेल कारण खूप छोटा आहे. तर नंतर बघेल मी मोठा घेईल आणि मस्त आपल्या टेरेसमध्ये ठेवून देणार. तर सध्या तर हेच मस्त थंड पाणी होतं याच्यामध्ये पण. तर इथे माठ मस्त भरलेलं आहे, आता झाकण लावून देते. तर हे आपलं माठ मस्त भरलेलं आहे. आता मस्त ना थंड पाणी होईल थोड्या वेळाने. खूप गार पाणी होतं, तर ह्या माठाला 3 वर्ष झालेले आणून. मस्त छान थंड होतं आणि मस्त छोटासाच आहे असा, म्हणजे धुता पण येतो मला पटकन काढून. ते मोठे मोठे असं ना भीती राहते फोटायची वगैरे, आणि हे कसं पटकन धुता येतात इथल्या इथे. आणि इथेच भरून ठेवते मी. तर इथे भरलेला आहे, मस्त थंड होईल संध्याकाळपर्यंत. तर चला आता मला फ्रेंच डोअर पुसायचे आहे आणि मग झाले आजचे कामं. तर आता इथे फ्रेंच डोअर पुसायचे. आता हे पडदे आहे ना डायरेक्ट वरती ठेवून देते. हा तर इकडे जाईल ह्या साईडला, आणि हा वरती डायरेक्ट ठेवून देते. तर इथे आता फ्रेंच डोअर पुसते. तर हे पडदेवरती मला टाकायचे इतके जड आहे ना, तर असे टाकताच येत नव्हते. तर म्हटलं काय करू, कसं काय टाकू. तर रोज विचार करत होती, कारण वैभव टाकून द्यायचे आणि ते कामात होते थोडेसे, त्यांना मी बोलत होती पण काय ते येत नव्हते. त्यांना म्हटलं टाकून द्या, खूपच जड आहे. तर मी खूप ट्राय केलं पण काही जमत नव्हतं. मग नंतर शेवटी त्यांना सांगितलं तुम्हीच. आता मी वेट केलं, त्यांचं काम झालं आणि त्यांनी मला वरती हे पडदे टाकून दिलेले आहेत. तर बघू शकता दिसतात, नेहमी क्लीन करावं लागतात तेव्हा, कारण पूर्ण ग्लास आहे ना. तर हेच क्लीनर यूज करते मी नेहमी, ग्लास क्लीनर. तर इथे मी फ्रेंच डोअर पुसून घेते. तर हे कसं यांचे मुलांचे हात लागतात किंवा मग धूळ पण आता येते ना, तर खूप धूळ आलेली होती, तुम्हाला दाखवलं मी आधी. तर तेच आता पुसून घेते. ग्लास वगैरे तशी नेहमी क्लीन असतात हे, पण कियाराचे वगैरे हात लागतात, विहानचे, तर त्याच्यामुळे मला असं क्लीन करूनच घ्यावं लागतं हप्त्यातून एकदा तरी. तर बघू शकता आज म्हटलं चला करू. तर आज 2-3 कामं मी आवरली, फरची पुसली वगैरे, झाडून काढलं, सगळं हॉल आवरला. त्याच्यानंतर मग आता हे करते, पूर्ण क्लीन करते फ्रेंच डोअर. बघू शकता. तर आमचा फ्रेंच डोअर म्हणजे असा त्रिकोणी नाही म्हणता येणार, काय म्हणतात त्याला, कोपऱ्यापासून तर इकडेपर्यंत असं बनवलेलं आहे पूर्ण. म्हणजे तेवढी भिंत होती तेवढी तोडून आणि हे तयार केलेलं आहे. इथं भिंत होती, मी आता हे पुसते, तिथे पण भिंत होती. आणि इकडे एका साईडला फक्त छोटा दरवाजा होता आणि इकडे ह्या साईडला पण भिंत होती. तर एवढं तोडून आणि असा फ्रेंच डोअर केलेला आहे. मला खूप हौस होती की आपल्या घराला फ्रेंच डोअर पाहिजे, खूप म्हणजे लुक छान येतो. आणि आपलं कसं टेरेस गार्डन आहे, त्याच्यातून झाडं इतके छान दिसत नाहीत का, व्ह्यू छान येतो, ग्रीनरी इतकी मस्त दिसते. म्हणजे घरातून सोप्यावर बसताना कोणी पाहुणे आले तरी लगेच त्यांचं लक्ष जातं तिथे की एवढं छान दिसतंय तुमचे झाडं वगैरे. तिथून मधूनच ते बघू शकता झाडं वगैरे, आणि भारी वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणजे कंटाळा येत नाही, कोणी आलं तरी त्यांना खूप वेळ असतं गप्पा मारत. त्यांना काय असं कसं असतं, आपण कुठे गेलो पाहुण्या म्हणजे कुठे गेलो कोणाकडे गेलो तर कधी कधी कसं खूप कंटाळा येतो, असं वाटतं की कधी निघू आपण इथून. पण असं वाटायला पाहिजे की पाहुणे आले तर त्यांना असं उठूशी वाटलं नाही पाहिजे, असं घर ठेवायला पाहिजे एकदम फ्रेश, नॅचरल आणि एकदम म्हणजे असं म्हणता ना की एकदम छान फ्रेग्रन्स घरामध्ये वगैरे असं असायला पाहिजे. खूप छान वाटतं आणि आपल्याला पण खूप भारी वाटतं की आपण मस्त छान करतोय सगळं. तर तसंच माझं असतं. तर मी आता हे फ्रेंच डोअर कसं क्लीन करते, मधून कसं छान व्ह्यू येतो, त्याच्यामुळे मला नेहमी क्लीन करावं लागतात आणि हात डाग दिसतात कधी कधी. तर हे फ्रेंच डोअर आहे ना,
हे आम्ही स्वतः डिझाईन केलेले आहे, असे पाहिजे मला. कारण दुसरे होते तर एकदम छोटे छोटे असे चौकोन आणि डिझाईन अशी त्याला होती, खूप डिझायनर. मला डिझायनर नव्हते पाहिजे, मला सिम्पल असे जसे पॅरिसमध्ये असतात तसे त्या पद्धतीचे फ्रेंच डोअर्स पाहिजे होते. तर ते तसेच बनवलेले आहेत. मी सांगितले तसे पिंट्रेस्ट वगैरे याच्यावरून डिझाईन काढून आणि त्यांना दाखवलं की अशा पद्धतीचे मला फ्रेंच डोअर पाहिजे, तर त्या पद्धतीचे मला बनवून दिलेले आहे आणि इतके छान झालेले आहे. आणि मला व्हाईटच कलर घ्यायचा होता, ब्लॅक पण होता, ब्लॅक पण खूप छान दिसला असता, पण म्हटलं चला व्हाईट घेऊ, मस्त दिसेल व्हाईट पण, म्हणून मग व्हाईट घेतलेला आहे. तर भारी दिसतं एकदम मस्त. तुम्हाला कसे वाटतं ते नक्की सांगा. तर आता मी मधून पुसून झालेले आहे माझे, आता बाहेरून मी क्लीन करते. तर त्या साईडच्या आधी क्लीन करून घेते आणि नंतर ह्या साईडची क्लीन करणार. तर बघू शकता असं क्लिनिंग माझं चालू आहे. तर कसे वाटले ते नक्की सांगा. तर चला आता क्लिनिंग करून घेते पटापट आणि बोलते. तर इथे आपले पूर्ण क्लीन झालेले आहे. इथलं पण क्लीन झालं, ह्या साईडचं पण क्लीन करून घेतलेलं मी मस्त छान. तर ह्या प्रकारे पूर्ण क्लीन होऊन गेली, मधून पण क्लीन केली, ह्या साईडने पण मस्त क्लीन झालेलं आहे, इथून पण मस्त क्लीन झालेलं आहे. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि इतकं छान क्लिअर दिसते. काच बघू शकता पुसल्यानंतर इतकं मस्त दिसते, म्हणजे एकदम आरपार दिसतंय. जसं इकडे ओरिजिनल दिसतं ना तसंच काचेतून दिसतंय, बघू शकता एकदम भारी दिसतंय. छान मस्त क्लीन केलेले आहे. पडदे अजून टाकले नाही मी, दरवाजा लावून घेते. तिथे इतके डास येतात ना आता, पहिले मच्छर नव्हते पण आता यायला लागले. तर बघू शकता असं मस्त क्लीन दिसते काच. तर मी आवरलेलं इथे चालली माझ्या बहिणीकडे. तिच्या इथे तिच्या गार्डनमध्ये केळीचं झाड होतं मोठं, तर मस्त केळी पिकलेले आहेत. तर त्या तिने घ्यायला बोलवलं, दुपारीच बोलवलं होतं पण दुपारी गेलोच नाही, कारण मला फ्रेंच डोअर वगैरे पुसायचे होते, त्याच्यामुळे गेलीच नाही. म्हटलं आता जाऊन येऊ. तर तेच आता चाललोय. आणि इथे कियाला आमची आणि विहान घरीच थांबतोय. चला आता निघते. तर इथे रुपालताईकडे आली होती आणि थांबली काही नाही, पटकन केळी. इथे झाड होता एकच घोडा आलेला, मस्त केळी दिल्या आणि गावठी केळी आहे, गावरान मस्त पिकलेली आहे. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतेस. तर आता घरी आली आणि ना रुपालताईकडून मस्त केळी आणलेले 2-3 तर खाल्ल्या, बघू शकता. ऑर्गॅनिक मस्त पिकवलेल्या आहे, बॉक्समध्ये ठेवल्या होत्या, तर इथे बघू शकता. आणि 2-3 तर खाल्ल्या पण खूप पिकलेल्या आहे, तर ह्या पटकन खाऊन टाकावं लागतील. तर अशा केळी. आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इथं पीठ मळलेलं आहे, इथे मस्त चिकन होते, बघू शकता. चिकन, गरम पाणी आणि पोळ्या करते आणि भात पण झालेला आहे. चला बोलते. तर इथे चिकन माझं झालेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे आणि इथे सुकं चिकन काढलेलं आहे. खूप दिवसांनी चिकन खातोय, आय थिंक 1.25 महिना, म्हणजे 1.25 महिन्याने आम्ही चिकन वगैरे खातोय. तर इथे बघू शकता इतकं मस्त तरीचं चिकन झालेलं आहे छानपैकी. आणि भात झालं, सगळं स्वयंपाक झाला. तर इतकी भूक लागली आणि खूप दिवसांनी चिकन खातोय, तर इतकं मस्त वाटतंय ना, भारी वास असा पसरलाय. आणि पाणी पिलं मी, इतकं थंडगार पाणी माठातलं, खूपच भारी पाणी आहे. कियारासारखी पिते येऊन. तर आता तेवढं आम्हाला पुरून जाईल जेवणाच्या वेळेस, नंतर पण भरून ठेवेल मी. आणि मी ना बाहेर गेली होती, तर सँडल्स पण आणले माझ्यासाठी, खूप छान सँडल्स मी घेऊन आली, तुम्हाला दाखवते. न्यू कलर कसे वाटते ते नक्की सांगा. खूप छान जीन्सवर इतकी छान दिसतील. आणि मला आता साडीवर पण मला घालायला पाहिजे होते, तर मग म्हटलं स्टोनवाले वगैरे ते कसे तसेच पडून राहतात, हे मी नंतर पण यूज करेल, तर मग मी असे घेतले. आणि मला हा कलर खूप आवडला, किती छान आहे, बघू शकता. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा.
तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज थोडं क्लिनिंग केलं वगैरे, फरची वगैरे पुसून काढली. त्याच्यानंतर मग माठ पण काढलं, मस्त माठ पण लावून दिलेलं आहे. फ्रेंच डोअर्स क्लीन केले. रुपालीकडे गेली, तिच्याकडून मस्त बनानाच आणले आणि आज स्पेशल मस्त चिकन केलं खूप दिवसांनी. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.